आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे टम्म असे फुगलेले भटुरे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यासोबत खूप टेस्टी अशी छोल्यांची भाजी। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण चालू करूया। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पहिल्यांदा छोल्यांची भाजी कशी बनवायची। या ठिकाणी जे छोले आहे ते ओव्हरनाईट मी भिजत टाकले होते, ते छान असे भिजून गेलेले आहे। या ठिकाणी बघू शकता टम्म असे आपले छोले भिजून तयार झालेले आहे। त्यातलं जे पाणी आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि त्यातलं संपूर्ण जे पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी कुकर घेतला आहे। कुकरमध्ये जे 2 ग्लास पाणी होतं 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि संपूर्ण जे छोले आहे ते छोले टाकून घ्यायचे आहे। जास्त आपल्याला काहीच टाकायचं नाही। यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे 1 चमचाभर आणि या छोल्यांच्या पाण्याला उकळी आली की मगच आपल्याला कुकर बंद करायचा आहे। त्याआधी कुकर बंद करायचं नाही आहे। थंड पाण्यात जर तुम्ही कुकर बंद केला तर पाणी उतू जाऊ शकतं। या ठिकाणी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी घेतलेली कोथिंबीर, या ठिकाणी घेतलेलं आहे आपण किसून घेतलेलं खोबरं किसून घ्यायचं जेणेकरून आपलं मिक्सर खराब होणार नाही। या ठिकाणी 3 ते 4 घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या। या ठिकाणी आपण घेणार आहोत अर्धा चमचाभर हळद। या ठिकाणी आपण घेतलेली आहे 1 चमचाभर लाल तिखट। या ठिकाणी घेतलेली आहे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर। याने फक्त कलर येतो आपल्या भाजीला, ती तिखट अजिबात नसते। 1 चमचा आपण घेतलेली आहे। या ठिकाणी आपण घेणार आहोत धना पावडर 2 चमचे। या ठिकाणी आपण घेतलेली आहे धना पावडर 2 चमचे आणि या ठिकाणी टाकून घ्यायचं थोडंसं जिऱ्याने खूप छान अशी चव येते आपल्या मसाल्याला आणि हा खूप साधा आणि सिंपल रेसिपी आहे। हा जो मसाला आहे तो कोरडाच दळून घ्यायचा आहे, यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला मसाला आहे आपण दळून घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे पळीभर तेल। जास्त तेल टाकायची अजिबात आवश्यकता नाही। त्यामध्ये टाकायची आहे मोहरी, टाकून घ्यायचं थोडंसं जिरं। मोहरी तडतडल्यानंतर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे 1 मोठा चिरलेला कांदा। जास्त कांदे या ठिकाणी लागत नाही आपल्याला, 1च कांदा घ्यायचा आहे आणि तो छान असा गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे थोडासा हिंगने खूप छान अशी चव येते, त्यामुळे हिंग टाकायला विसरायचं नाही। आणि जे छोल्यांचा मसाला आपण तयार केला त्यामध्ये मी जास्त मसाले घेतलेले नाही आहे, खडे मसाले, कारण उन्हाळ्याचा दिवस आहे आणि खडा मसाल्याने त्रास होऊ शकतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खडे मसाले घ्यायचं टाळायचं आहे। या ठिकाणी आपला कांदा फ्राय झालेला आहे आणि हा जो मसाला आहे तो मसाला आपण पूर्ण टाकून दिलेला आहे। मसाला पण छान असं फ्राय करून घ्यायचा। कोरडा मसाला असतो, खूप लवकर फ्राय होऊन जातो। आणि या ठिकाणी घेतलेला आहे 1 टोमॅटो पण आपल्याला छान असा याच्यामध्ये हलवून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे या स्टेजला, जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो खूप लवकर असा सॉफ्ट होईल। आणि या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आणि मीठ टाकल्याने काय होतं की आपला जो टोमॅटो आहे तो खूप असा लवकर सॉफ्ट होऊन जातो। यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, वाट बघायची आहे। आणि ऑइल सेपरेट झालं आणि टोमॅटो स्मॅश झाला की तुम्ही बघू शकतात की आपला मसाला बनवून तयार होऊन जाईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ऑइल सेपरेट झालेलं आहे आणि आपलं टोमॅटो पण आपण पूर्ण स्मॅश करून घेतलेला आहे, चमच्याने स्मॅश होतो आहे। अशा पद्धतीने आपला हा जो मसाला आहे तो फ्राय झालेला आहे। यामध्ये आपण टाकून देणार आहोत उकळलेले छोले। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपले जे छोले आहेत ते छोले पण खूप छान असे उकळले गेलेले आहे, अगदी आपल्या हातावरती घेतल्याबरोबरच ते स्मॅश होत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते छान उकळले गेले। 10 ते 12 व्हिस्टलमध्ये आपले जे छोले आहेत ते खूप छान असे सॉफ्ट होऊन जातात, त्यामध्ये सोडा वगैरे अजिबात काहीही टाकण्याची आवश्यकता नाही आहे। यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जास्त पाणी मी घेतलेलं नाही आहे, जे छोल्यांचं पाणी होतं तेच पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी टाकू शकता, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण भटुऱ्यांसोबत थोडीशी घट्ट अशीच भाजी छान लागते। आणि ही भाजी 4 लोकांच्या क्वांटिटीचं प्रमाण सांगितलेलं आहे मी। आणि या ठिकाणी टाकून दिलेला आहे थोडासा कोथिंबीर आणि या ठिकाणी हलवून घ्यायचं आणि भाजीला उकळी आली आणि तरण सेपरेट झालं
की आपली भाजी जी आहे ते बनून तयार होईल. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली छोल्यांची मस्त अशी स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे. आता बघणार आहोत भटुऱ्यांची रेसिपी. या ठिकाणी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि या ठिकाणी घेतलेला आहे थोडासा मैदा. ही 3 लोकांसाठी प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे. या ठिकाणी गव्हाचं पीठ यासाठी घ्यायचं की भटुरे लाटताना सोपे जातात, म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे यामध्ये. थोडंसं अर्धा चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी घेतलेला आहे थोडासा बेकिंग पावडर. या ठिकाणी बेकिंग पावडर घ्यायची आहे. बेकिंग सोडा अजिबात घ्यायचा नाही आहे. बेकिंग सोडा घेतल्याने आपले भटुरे जे आहे ते खूप असे जास्त ऑइली होता, कारण सोडा जो आहे ते ऑइल ॲब्सॉर्ब करतो, म्हणून आपण या ठिकाणी बेकिंग पावडर वापरलेली आहे 1 चमचाभर. आणि या ठिकाणी घ्यायचं आहे 2 चमचे दही. दह्याने आणि दह्याची आणि बेकिंग सोड्याची रिॲक्शन, बेकिंग पावडरची रिॲक्शन होते आणि आपले जे भटुरे आहेत ते खूप छान असे फुलतात. या ठिकाणी संपूर्ण आट्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा घेतलेला आहे, त्या पिठामध्ये संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून सॉफ्ट असा कणिक मळून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली सॉफ्ट अशी कणिक मळली गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सॉफ्ट कणिक भिजवायची आहे. जास्त हार्ड कणिक भिजवायची नाही आहे. हार्ड कणिक भिजवले तर छोले सॉफ्ट होत नाही, ते कडक होतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 तास त्याला रेस्ट द्यायचा आहे. आणि 1 तासानंतर मी तुम्हाला भटुरा बनवून दाखवत आहे. भटुऱ्याला पीठ लावायचं किंवा तेल लावायचं आणि अशा पद्धतीने भटुरा लाटून घ्यायचा आहे. भटुरा पातळच लाटायचा असतो. पातळ लाटला की तो खूप छान असा फुलतो आणि पातळ नाही लाटला तर तो जास्त फुलत नाही. आणि भटुरा फ्राय केल्यानंतर तो जाड दिसतो. आणि या ठिकाणी बघू शकता तेल कळकळीत गरम करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भटुरा टाकल्याबरोबरच छान असा फुललेला आहे. या ठिकाणी बघू शकता आपल्या भटुऱ्याला खूप छान असा कलर आलेला आहे. आणि भटुरा जो आहे तो गरम तेलातच टाकायचा. कळकळीत तेल गरम करून घ्यायचं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला भटुरा जो आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने भटुरे बनवण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. या ठिकाणी बघितले आपण खूप स्वादिष्ट अशी छोल्यांची भाजी कशी बनवायची ते. आणि भटुऱ्यांची रेसिपी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. ही जर रेसिपी तुम्ही फॉलो केली तर तुमचे छोले भटुरे कधीही फेल होणार नाही. तर ही होती आपली आजची रेसिपी आवडली असेल तर मी इतकी छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले, त्याच्यासाठी व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. मी एवढी छान रेसिपी सांगितली तुम्हाला आणि तुम्हाला छोले भटुरे कसे बनवायचे ते पण शिकवलं, म्हणून एक छानशी कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण हिट करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय.